मला तर ही बघ बाळूची मुलगी आली असे म्हणतात. मला पप्पू दिला ग तू असे म्हणतात. आणि मला तर बंटी जाणार तू असे म्हणतात. मग याला आता काय पर्याय? अगं ताई, म्हणून तर आपण हे नाटक करतोय ना, आपली ऑडियन्स वाढवायला. चला आपण आपली ओरिजिनल नाव सांगू आपल्या ओरिजिनल पॅरेंट्स सोबत. पॅरेंट्स म्हणजे काय रे? अगं आपल्या पप्पांना सुद्धा बाळू, पप्पू, बंटी असे बोलतात. मग आपल्या सोबत आपण त्यांना पण थोडे फेमस करूया. असे हवं रे. तनू दादा तू मोठा ना, मग तू पहिला घे ना. म्हणजे आपल्या मम्मी पप्पांसोबत रे. बरं घेतो. मी कल्पेश पांडुरंग पाले आणि कीर्ती कल्पेश पाले यांचा सुपुत्र तनुष पाले. मी निलेश बाळकृष्ण पाले आणि निर्वी निलेश पाले यांची सुकन्या अद्विता पाले. मी आहे अवधूत विठोबा पाले आणि मयुरी अवधूत पाले यांची राजकुमारी सानवी पाले. काय मग मंडळी, आता लक्षात राहू ना मी तुम्हाला. पण इथं आपलं खरे तर आता करायचे तरी काय? उद्धार. कशाचा आणि कोणाचा? अगं आपणच आपलाच आणि कोणाचा. पण तो कसा काय करायचा? अरे सिस्टर लोक, आपण आलो ना इथे अर्धा उद्धार तर आपण केलाच आहे आपली ओळख सांगून. बर मला सांगा, गावी तर आपण आलोय, पण आता करायचे तरी काय? म्हणजे जे नेहमी करतो तेच. नेहमी करतो तेच? मग तर राहू दे, त्याच्यासाठी फुल रेंजचा मोठा टावर आणायला लागेल इकडे. हो बरोबर, मोबाईल टॅब याला काहीच अर्थ उरणार नाही. मग वर्षभर आपण तेच तर करतो, गावी आल्यावर पण तेच करायचे का? हो बरोबर बोलतेस तू. आपल्या पप्पा मम्मीने सुट्टी सुरू झाली नाही तर आपल्याला गावी फेकून दिलंय. आता जरा आपण कधी चीज केली पाहिजे ना. चीज मीन्स बटर चीज. आता ते कसं काय करायचं? अरे देवा, उगाच नाही ही जुनी गावची पोरं, मुंबईची पोरं. ढोरं म्हणजे काय? मला तर ढेरीच माहिती आहे. माझी आजी म्हणजे रुपाली पाले बरं का, ती मला रोज जेवताना विचारते, बबलू तुझी ढेरी भरली काय? काय रे बाबा, चीज पासून डेअरी पर्यंत पोचला. आपल्या मम्मी पप्पांना असे वाटते की सुट्टीतून जरी मुलं इकडे राहिली तर नुसते मोबाईल आणि टीव्ही मध्ये डोके खुपसून राहतील, म्हणून आपली गावी रवानगी केली. हो नाही तर काय. जसे हे मोबाईल बाजूला ठेवून आमच्यासोबत तासीलदार गप्पाच मारत असतात. हो तेच ना. त्या दिवशी पप्पांना मी बोलली, पप्पा मला एक गोष्ट सांगा ना. पप्पाने मला गोष्ट सांगितली, पण गुगलवर सर्च करून. मम्मी तर सोडूनच द्या, ती इथं युट्यूबवर टीके स्टोरीला लावते, देते आणि जाते. ठीक आहे, म्हणजे तुकाराम काका ते कधी येतात तुला गोष्ट सांगायला? तेच काकांना ते माझ्या घरी माझ्या बाबांसोबत गप्पा मारायला येतात. हो सॉरी तुकाराम काका. नाही तुकाराम आजोबा. आम्ही घरी आणि शाळेत काय काय पराक्रम केले ते आमच्या आधी इतरांना कळत्याचा व्हॉट्सअप स्टेटस बघून. आम्ही जवळ असताना आम्हाला जवळ घेऊन प्रेमाने हात पकडून कधी हॅपी बर्थडे सुद्धा नाही विश करत, डायरेक्ट स्टेटस ठेवतात. आता आम्ही बिचारे मुलं कुठे जाणार आहोत आमच्या मम्मी पप्पांचे स्टेटस बघायला? आमचा एखादा फोटो शोधून व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, फेसबुकला मम्मा हार्ट स्माइल असं सिम्बॉल ठेवतात, पण आम्हाला घरी एक स्माइल पण देत नाही. अगं हे तुझेच नाही, इथे बसलेल्या प्रत्येक मुलाचे दुखणे आहे. वी आर समदुखी. अरे गर्ल्स, छोड़ आहे हा मोबाईल अँड टॅब की दुनिया. आता इकडे फक्त धमाल आणि मस्ती. ना अभ्यासाची कटकट, ना प्रोजेक्टची चिंता, ना लवकर उठायची कटकट. बडे लोक. अरे बाड्यांकडे तर पुड्यांकडे पोचलो. आता ते कळते का? आता ह्या आपल्या आज्या आपल्याला सारखे बोलणार, अरे
आजीला तेवढाच आनंद होतो जेवढा आनंद ऑफिस संपल्यावर लॉकरमधून फोन काढताना आपल्या पप्पांना होतो. आपल्या पालकांना वाटते की आपण मोबाईलच्या आहारी जात आहोत, पण त्यांना काय माहिती की तेच मोबाईलच्या पाठी हरवले आहेत. जगाला वेळ देता देता आम्हाला वेळ द्यायला विसरतात. वरून आम्हालाच बोलतात, बघ किती कमी मार्क आलेत, मोबाईल जरा कमी बघ. नशीब हा मोबाईलचा भूत आत्ताच आला, नाहीतर हे भडे लोक शाळेतच गेले नसते, सारखे टिकटॉक करतच राहिले असते शेतात बसून. जाऊ दे, चला आता आपण मस्त खेळूया, फक्त दंगा मस्ती करूया. जी मज्जा कोणीतरी पूर्वी करायची ती आता आपण करूया. चला तर मग बडे लोक येतो आम्ही, भेटू पुढच्या वर्षी. तेव्हा कॅरेक्टर थोडे वाढले असतील. आमचे नाटक आवडले असेल तर आपल्या रिअल लाईफ मध्ये लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि भरपूर बक्षिसं द्या. काय मग मंडळी, कसं वाटलं आमचं नाटक? काही शिकलात की नाही ह्याच्यातून? आणि काय शिकला असाल तर अनुकरण करा.